भाऊ 24 सप्टेंबर पासून आपली जनसंवाद यात्रा चालू झाली आहे आणि हजारोच्या संख्येनं आपल्याशी लोक जोडलेले आहेत. काय सांगाल? अतिशय चांगला रिस्पॉन्स. कारण 15 जानेवारी ते 15 फरवरीची जन आशीर्वाद यात्रा आम्ही केली होती. त्याच्यामध्ये जो भाग पश्चिम नागपूरचा राहिला होता, 24 सप्टेंबरपासून पूर्ण जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात झाली. आणि फक्त आपण आशीर्वाद घेण्यासाठी नाही, तर लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्नशील आहे. त्यामुळे लोकांचा भरपूर आपल्याला समर्थन मिळत आहे. आपण ह्या एरियात आज पदयात्रा काढलेली आहे, ह्या इथल्या लोकांना आपण काय मेसेज द्याल? मेसेज हाच देईल ह्या एरियातल्या लोकांना की एक नरेंद्र जिचकार नावाचा कार्यकर्ता आहे, तो तुमच्या घराघरात येणार, तुमच्या घराच्या समस्या जाणून घेणार आणि त्या समस्या त्याचं निराकरणही पूर्ण करणार. मला तुम्ही पश्चिम नागपुरातून समजा आमदारपदी निवडून दिलं तर वर्षातून कमीत कमी एक वेळा तुमच्या घरी येऊन मी तुमच्या समस्या जाणण्यासाठी येईल. आणि राजकारण माझं एक समाजकारणाचं माध्यम आहे. राजकारण हा माझा काही धंदा नाही आहे. मी जे काही काम करीन, जे चांगल्या पद्धतीने करीन, हा विश्वास त्यांना मी देण्यासाठी आलेलो. आपण एक मेळावा पण घेतला होता बेरोजगारांच्या, त्याबद्दल आपण काय? 22 सप्टेंबरला मी एक बेरोजगार युवकांचा मेळावा केला. 2200 युवक त्यामध्ये सहभागी झाले. जवळपास 340 युवकांना त्या दिवशी मी अपॉइंटमेंट लेटर दिलं. 500 युवकांचं आणि युवतींचं मेडिकल टेस्ट सुरू आहे महिंद्रा अँड महिंद्रा सारख्या कंपनीमध्ये. आणि मला पूर्ण विश्वास आहे की त्यातले एक 150 ते 200 मुलं आणखी लागतील. अतिशय सुपर डुपर जो सक्सेस म्हणतात. कारण आजच्या तारखेला खरं तर रोजगार देणं हे सरकारचं काम आहे. पण माझ्यासारखा कार्यकर्ता ह्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कंपनीच्या HR डिपार्टमेंटला विनंती करून जवळपास 55 ते 58 कंपनीजला मी बोलवलं. आणि ह्या पश्चिम नागपूर क्षेत्रातले जे युवक जे बऱ्याच दिवसानंतर शिकल्यानंतर ग्रॅज्युएट झाल्यानंतर घरी बसलेले होते, हाताला काम नव्हतं, अशा जवळपास 500-550 युवकांना एकाच दिवशी रोजगार दिल्यामुळे मला अतिशय मी आनंदित आहे. आणि येणाऱ्या दिवसात एक 1-2 वर्षामध्ये 5000 युवकांना कसा रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल त्या पद्धतीने माझं नियोजन करणार आहे. प्रत्येक 6 महिन्यात असा एक मेळावा घेऊन ज्या मुलांना, जे लोक शिकलेले आहेत, कामाची गरज आहे, अशा युवकांना आणि युवतींना मी रोजगार उपलब्ध करून देणार आहे. म्हणजे बेरोजगारांना रोजगार आणि नरूभाऊ जिचकार. मी 2002 पासून जे माझ्या व्यवसायामध्ये 580 लोकांना रोजगार दिलेला आहे. आजही माझ्या इथं ते काम करतात. 340 लोकांना मी 22 तारखेला रोजगार दिला. अपॉइंटमेंट लेटर आम्ही सगळ्यांनी तिथे दिलं. आणि 150 ते 200 मुलं, जसं तुम्हाला मी सांगितलं, या 2-3 दिवसात त्यांना अपॉइंटमेंट लेटर देईल. रोजगार देणं आणि रोजगार निर्मिती करणं आणि ज्या युवकांना, युवतींना कामाची गरज आहे त्यांना काम देणं हे सगळ्यात मोठं माझं लक्ष आहे. जनता की है ललकार, झूठ गिराएंगे नरेंद्र जिचकार। जनता की है ललकार, झूठ गिराएंगे नरेंद्र जिचकार। पश्चिम नागपुर का आमदार कैसा हो? नरेंद्र बाबू जैसा हो। पश्चिम नागपुर का आमदार कैसा हो? नरेंद्र बाबू जैसा हो। एकच वादा, नरेंद्र दादा, नरेंद्र दादा। एकच वादा, नरेंद्र दादा, नरेंद्र दादा। कहता सबसे, कहता सबसे, जनता की है ललकार, झूठ गिराएंगे नरेंद्र जिचकार। टेंशन पड़ा है नीचे में देखो ना, नीचे में आवाज दो ना। दुआ कीजिए मेरे लिए, मैं नरेंद्र जिचकार
विधानसभा चुनाव लड़ने जा रहा हूँ, पढ़ा लिखा हूँ, लोगों की सेवा करता हूँ, आप मेरे को मदद करो। वर्षात मी पाहिजे काम चाललं मदत करा ना। विधानसभा का इलेक्शन लड़ रहे हैं, आपसे उम्मीद करते हैं इंशाल्लाह आप वोट करेंगे। पढ़े लिखे लोगों को आगे लाओ, हाँ? और अपना धंधा नहीं है पॉलिटिक्स, अपना अपन सक्षम है, इसमें अपने को समाज सेवा करना है, हाँ? विधानसभा चुनाव लड़ने जा रहा हूँ, पढ़ा लिखा हूँ, लोगों की सेवा करता हूँ, आप मेरे को मदद ठीक है। मदद करो मेरे को, पढ़ा लिखा हूँ, काम भी करता हूँ, सपोर्ट कीजिए विधानसभा में मेरे को।